मासिक पाळी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, मात्र आजही मासिक पाळी संदर्भात व्हावी तितकी जनजागृती झालेली नाही। त्याच संदर्भातला एक चांगला उपक्रम रत्नागिरीतल्या अनुपमा चाचे जोगळेकर यांनी सुरू केलाय। कळी उमलताना या उपक्रमाअंतर्गत त्यांनी कोकणातल्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशीन उपलब्ध करून दिले आहेत। कोकणात ग्रामीण भाग, दुर्गम भाग जास्त आहे आणि काही आरोग्य सुविधा तिथपर्यंत अजूनही काही ठिकाणपर्यंत पोहोचल्या नाहीयेत। असं जेव्हा आम्ही काही कार्यक्रमानिमित्त फिरतो तेव्हा जाणवलं की खूप अभाव आहे आरोग्य सुविधांचा। तर त्यावेळेला असं काही शिक्षकांशी किंवा मुलींची चर्चा करताना त्या खूप लांबून येतात, 7-8 किलोमीटरवर लांबून येतात आणि त्यावेळेला कधी कधी बसही येत नाही। मग अशा वेळेला पायी चालत ते अंतर त्यांना कापायला लागतं। म्हणजे दिवसाचे 8 ते 10 तास त्या मुली बाहेर असतात आणि त्याच्या अंतर्गत मग आम्ही कळी उमलताना हे अभियान राबवायचा निर्णय घेतला आणि पुढे जाऊन रत्नागिरी जिल्ह्यात हा प्रकल्प गुहागर, खेड या ठिकाणी आम्ही राबवायचा आमचा संकल्प आहे। या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 25 पेक्षा जास्त शाळांमध्ये या मशीनचं वाटप करण्यात आलंय। 5 रुपयाचं कॉईन या वेंडिंग मशीनमध्ये टाकावं लागतं। शाळेतल्या शिक्षिका आणि पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलंय। हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। याचं कारण असं की ग्रामीण भागामध्ये अजूनही आजच्या काळामध्ये टेक्नोसेवी दुनिया असून सुद्धा जर एखाद्या मुलीला मासिक पाळी आली तर तिला अजूनही घरी बसवलं जातं। या चाचे ट्रस्टच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आणि तसंच शहरी भागातील विद्यार्थिनींना इतकी मोठ्या प्रकारची सोय उपलब्ध होईल की त्या मनाने हलक्या होतील, त्यांना कोणत्याही प्रकारचं दडपण येणार नाही आणि शाळेमध्ये वावरत असताना निसंकोचपणे त्या वावरतील। मुलींना अजूनही घरात सांगणारं कोणी नसतं, घरातनं मार्गदर्शन फार कमी प्रमाणात मिळतं आणि त्याच त्या जुन्या काही म्हणजे मुली अशाही घरात येतात की त्याच जुन्या पद्धतीचे आणि अस्वच्छ प्रकारे वापरलेले कपडे ते अजूनही वापरतात आणि स्वतःचे प्रॉब्लेम्स लपवून ठेवून तसेच महिने काढतायत। त्यामुळे त्यासाठी ही सुविधा असणं हे अतिशय एक मोठं पाऊल आहे असं मी याच्याकडे बघते। खरं तर ही सोय प्रत्येक रेल्वे स्टेशन, बस डेपो, कॉर्पोरेट ऑफिस, शाळा आणि कॉलेजमध्येही करणं गरजेचं आहे। हे मशीन यायच्या आधी आमची फार गैरसोय व्हायची आणि आम्हाला खूप छान वाटते की हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवला जातोय। माझं एवढंच मत आहे की हे उपक्रम फक्त शहरी भागामध्ये नको पण गावांमध्ये सुद्धा उपलब्ध व्हावेत। खूप छान वाटतंय हा उपक्रम आलाय। खूप रिलॅक्स होतंय कारण आधी खूप टेन्शन यायचं, खूप संकोच वाटायचं सांगायला, पण आता तसं काही होणार नाही। खूप छान सोय केली आहे आमची। हा उपक्रम राबवल्यामुळे मला वाटतं की सगळ्या शाळेतल्या मुलींची खूपच सोय होईल आणि अशा दिवसांमध्ये